नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने वाढविण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू दिलेल्या दिनापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण असे शासन आदेशानुसार निर्गमित केले आहे. परंतु नगर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा प्रशिक्षणार्थी यांना रुजू आदेश प्राप्त झालेले नाही. तरी शासन निर्णय व जिल्हा कौशल्य विभागाच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा प्रशिक्षणार्थी यांना तात्काळ रुजू देण्यात यावे या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघ अहिल्यानगर यांच्याकडून करण्यात आली आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्यामधून आज सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी अहिल्यानगर कौशल्य विभागामध्ये आलेले होते. त्याच्यानंतर आता आम्ही आलेले आहे जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये. ज्यावेळेस आम्ही कौशल्य विभागात गेलो तिथं तर आम्हाला काही एवढं चांगला रिस्पॉन्स दिला नाहीये. तिथं सांगण्यात आलं की शाळा बंद आहे तर तुम्ही काय काम करणार आहेत. बाकी जिल्ह्यांनी जरी दिले असतील तर ते चुकीनं दिले असेल वगैरे असे उडवाउडीचे उत्तर देण्यात आले होते. मग आम्ही काय त्याच्यावरती समाधानी नव्हतो, म्हणून आता आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसला आलेलो आहे. इथं साहेबांशी भेट झाल्याच्या नंतर साहेबांनी सांगितलं की त्यांनी पण तेच उत्तर दिलं की आता शाळा बंद आहे तर तुम्ही शाळा बंद असल्यावर काम काय करणार आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की कमीत कमी आम्हाला लेखी स्वरूपात तरी द्या की जूनमध्ये तुमची जॉईनिंग करून घेऊ. तर सरांनी आम्हाला 2 दिवसाची मुदत दिलेली. तसे ते बोलले की मी ऑर्डर देतोय, 2 दिवसात तुम्हाला लेखी स्वरूपात भेटणार आहे. आणि याच्यावरती आम्ही या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी थांबलेले आहेत. आम्ही इथे सर्व अहिल्यानगरच्या ऑफिसला आलो होतो. आम्हाला रुजू आदेश पाहिजे होता. रुजू आदेश किंवा जूनमध्ये आम्हाला जी जॉईनिंग देणार आहे त्याच्या स्वरूपात लेखी स्वरूपात आम्हाला हे पाहिजे होतं. आम्ही ऑफिसला गेलो होतो पण तिथं आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नाही. पण मग आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो, त्यांच्या संग चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला 2 दिवसामध्ये आम्ही लेखी आश्वासन देऊ किंवा आणि लेखी स्वरूपात पण देऊ. कारण की काय झालेलं आहे, 30 एप्रिल ही शेवटची तारीख सांगितलेली आहे. 30 एप्रिल गेल्यानंतर जूनमध्ये आम्हाला हे काहीच पुरावा राहणार नाही. पण तसं सरांनी आदेश दिलेला आहे का 2 दिवसामध्ये तुम्हाला लेखी स्वरूपात देऊ. पण सरांना मला हे म्हणायचं आहे का सुट्टी जरी असली तरी इंटरनल शाळेचे कामं चालूच राहतात ना. विद्यार्थी जरी नसले तरी शाळेचं प्रशासनाचं काम होत राहतंय आणि आम्हाला शाळेच्या इंटरनल कामाचीच माहिती घ्यायची. 10-15 जिल्ह्यामध्ये नियुक्ती आदेश पण दिलेले तुम्ही कामावर जॉईनिंग होणार याच्यासाठी. जे शिक्षक लोक कामं करतात त्यांना पण पगार चालू आहे, त्यांना पण सुट्टी आहे. मग आम्हीच काय अन्याय केलेला आहे का आम्हाला 5, 10, 7, 8 हजारावर कामं करावं लागत आहे. त्यांना अलग नियम, आम्हाला अलग नियम. आम्ही पण माणसंच आहोत ना. मग आम्हाला 10-15 जिल्ह्यांसाठी आदेश दिलेला तर अहिल्यानगरच हा अन्याय काय. हीच आमची मागणी आहे का तो रुजू आदेश आम्हाला आत्ता द्या. 10-15 जिल्ह्यामध्ये तो दिलेला आहे. मग याच्यासाठी पोरांनी एवढं आलेले ग्रामीण भागातून आले, कोण 100-100, 150 किलोमीटर मधून लांबून आलेले. आम्हाला एवढी विनंती का शासनाने द्यावा. तुम्ही शाळेत येऊन करणार काय. शाळेच्या आतमध्ये या शाळेमध्ये ऍडमिशनचे काम चालू असतं. शाळेमध्ये स्कॉलरशिपचे हे खूप सारे इंटरनल कामं चालू राहतात. न्यू ऍडमिशनचं हे असतं. त्यामुळे आमचं एकच विनंती सर्वांच्या वतीने की आम्हाला रुजू आदेश लवकरात लवकर द्यावा. मी अहिल्यानगर मधून बोलते, युवा प्रशिक्षणार्थी शिक्षण विभागामधून. आम्हाला नियुक्ती पाहिजे होती, त्यामुळे आम्ही इथं रोजगार कौशल्य विभागामध्ये आलो होतो आणि कलेक्टर ऑफिसला पण आलो होतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता नाही नियुक्ती भेटणार, तुम्हाला जूनमध्येच नियुक्ती भेटणार आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांना जी नियुक्ती दिली आहे आम्हाला का नाही देऊ शकत आहे. जूनमध्ये जरी स्कूल चालू असतं पण आता तर त्यांचीवाली बाकीचे ऍडमिशन वगैरे चालू झालेले आहेत ना. जे CBSE पॅटर्न आले त्याचे ऍडमिशन तर त्यांनी 1 एप्रिल पासूनच चालू केले. तर मग आम्ही त्यांचे ऍडमिशन घेऊ शकतो, बाकीचे ऑनलाईन सगळे कामं करू शकतो ना. त्याच्यासाठी आमची एकच रिक्वेस्ट आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांची की आम्हाला रुजू आदेश त्यांनी आता 30 एप्रिलच्या आतच द्यावा, ही माझी विनंती. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.